सध्या जर आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट सिनेमे येत असतात, पण मात्र काही सिनेमे हिट ठरतात तर एखादा चित्रपट हिट ठरतोय, जास्तीत जास्त सिनेमे आपल्याला फ्लॉप होताना दिसत आहेत। सध्या देशामध्ये आपल्याला बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटाची चर्चा जोरदारपणे पाहायला मिळते। वर्षातून एखादा मराठी चित्रपट या संपूर्ण मोठ्या चित्रपटांना टक्कर देतो किंवा चांगल्या पद्धतीने चालतो, पण मात्र मराठी चित्रपट सृष्टीची अवस्था सध्या कशा पद्धतीने झालेली आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही। मराठी चित्रपट सृष्टीला टॉकीज सुद्धा मिळत नाहीयेत किंवा टॉकीज मिळाली तरी सुद्धा चित्रपट कुठल्या वेळेला दाखवला जातोय, प्रेक्षक त्या वेळेला जात नाहीत, त्यामुळे चित्रपट चालत नाहीत असं देखील मराठी कलाकारांनी वारंवार सांगितलेलं आहे। पण मात्र मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ होता आणि तो काळ अगदी मोठ्या प्रमाणात गाजलेला होता। थिएटर एकदम हाऊसफुल असायची, टाळ्यांचा शिट्ट्यांचा कडकडाट असायचा, लोक फेटे उडवायची, नाचायची, खळखळून हसायची आणि एकदम जल्लोष टॉकीजमध्ये करायची। तो काळ होता दादा कोंडके यांचा। दादा कोंडके यांनी इच्छा माझी पुरी करा या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला, चित्रपट काढला, पण मात्र सुरुवातीला दादा कोंडके यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही। पण मात्र जेव्हा दादा कोंडके यांची कॉमेडी कलाकारी जनतेला आवडू लागली, प्रेक्षकांना आवडू लागली, तेव्हा मात्र प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी तुडुंब गर्दी करू लागले, टॉकीजच्या टॉकीज हाऊसफुल होऊ लागल्या आणि लोक खळखळून हसू लागले। दादा कोंडके यांचे चित्रपट गोल्डन जुबली, सिल्वर जुबली अशा पद्धतीने वेगवेगळे अवॉर्ड जिंकू लागले आणि यामध्ये दादा कोंडके यांच्या चित्रपटाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा रेकॉर्ड तयार केलेला आहे, कारण की त्यांच्या एवढे गोल्डन जुबली आणि सिल्वर जुबली चित्रपट कोणत्याही मराठी चित्रपटाने दिलेले नाहीत, म्हणून त्यांचं नाव अजरामर आहे। अजूनही दादा कोंडके यांचं नाव घेतलं जातं, त्यांचे चित्रपट टीव्हीवर लागत नाहीत, नाहीतर लागले असते तर लोकांनी अजूनही ते चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले असते असं देखील अनेकांनी सांगितलेलं आहे। मग दादा कोंडके यांचा विषय का आला तर सध्या बिग बॉस मराठीचं 5वं सीझन चालू आहे आणि या 5व्या सीझनमध्ये 8 कलाकार सध्या तरी खेळत आहेत। 16 कलाकार सहभागी झाले होते, पण 16 पैकी 8 कलाकार घराबाहेर गेले, 8च कलाकार या घरामध्ये उरलेले आहेत आणि आता पुढच्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर ग्रँड फिनाले सुद्धा होणार आहे आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार आहे हे आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये समजणार आहे। पण मात्र सध्या तरी या घरामध्ये एकाच नावाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे आणि ते नाव आहे सूरज चव्हाण याचं। सूरज चव्हाणच्या नावाची चर्चा बिग बॉसच्या घरामध्ये तर आहेच, पण मात्र बिग बॉसच्या घराबाहेर सुद्धा जोरदारपणे चालू आहे। याच बिग बॉसच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावर भाऊ हे शूटिंगसाठी विदेशात गेल्यामुळं त्या ठिकाणी जे राजकीय विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत आणि जे अनेकांचं भविष्य सांगतात ते म्हणजे अनिल थत्ते। अनिल थत्ते हे बिग बॉसच्या घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्याबरोबर सगळ्यात पहिले ते सूरजकडे गेले आणि सूरजचं भविष्य सांगू लागले, सूरजबद्दल व्यक्त होऊ लागले। सूरजकडे गेले असताना त्यांनी अनेक गोष्टी सूरजबद्दल सांगितल्या, पण मात्र जेव्हा दादा कोंडके यांचा जमाना होता, दादा कोंडकेंचा इच्छा माझी पुरी करा चित्रपट आला होता, तेव्हा दादा कोंडके यांनी कसं चित्रपटसृष्टी गाजवली, सुरुवातीला त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडलं हे अनिल थत्ते यांनी सूरजला समजावून सांगितलं आणि भविष्यामध्ये दादा कोंडकेसारखं काम सूरज चव्हाण करेल असं देखील अनिल थत्ते यांना वाटलं, म्हणून ते म्हणले की सूरजच्या रूपात ते दादा कोंडके यांना पाहत आहेत आणि त्यांनी थेट सूरजची बरोबरी दादा कोंडके यांच्याबरोबरच केली आणि घरातल्या सगळ्या प्रेक्षकांची म्हणजे घरातल्या सगळ्या कलाकारांच्या भुवयाच उंचावल्या, कारण की दादा कोंडके यांचं नाव जे आहे ते अगदी मोठं आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे आणि सूरजसुद्धा त्याच पद्धतीनं अतिशय साधारण घरातील गरीब परिस्थितीतून पुढं आलेला एक कलाकार आहे, हळूहळू बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे। पण मात्र भविष्य कधी कोणाचं बदलू शकतं, काय होऊ शकतं, कधी कोणाला मोठे चित्रपट मिळू शकतात, कोण स्टार होऊ शकतं हे भविष्यामध्येच दडलेलं आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं अनिल थत्ते यांनी दादा कोंडके यांच्याबरोबर सूरजचं नाव जोडल्यामुळं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।